Hello student, next point in solid state, that is crystal structure. Crystal structure. Crystal structure of the crystalline solid. Crystalline solid is a homogeneous solid in which the particles, that is atoms, ions or molecules, are arranged in a definite manner known as crystalline solid. का ज्यामध्ये पार्टिकल्स एका ठराविक मॅनरनं अरेंज केलेले असतात त्याला क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणतात. तर आपल्याला जर सिंपल आपल्या व्यवहारातलं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं असेल तर आपण एखादा काडेपेट्या नवीनच एक मोठा बॉक्स विकत घेतला तर त्याचं आपण जर रॅपर काढलं तर आपल्याला काय दिसतं, ते एका काडेपेटीवर एक अशी अरेंज केलेली असते. मग ते काडेपेट्याच्या दोन काडेपेट्यामधील जो लाईन आपल्याला दिसते ते म्हणजे काय, लॅटिस. आणि चार काडेपेट्या आपल्याला ज्या ठिकाणी मिळतात तो म्हणजे लॅटिस पॉईंट. आणि त्या लॅटिस पॉईंटला एखादा आपण जर स्पियर ठेवला आणि ती जी अरेंजमेंट झाली तो म्हणजे काय, तर बेसिस. आणि हे सगळं मिळून काय, तर क्रिस्टल स्ट्रक्चर. Crystal structure, it is a geometrical arrangement of the particles in the crystalline solid. And to describe crystalline solid, two terms are used, that is lattice and basis. Lattice and basis. Lattice, it is geometrical arrangement of the points in three-dimensional periodic array. Geometrical arrangement of points in three-dimensional periodic array. साधं उदाहरण सांगितलं, काडेपेट्यावर काडेपेट्या ठेवल्यानंतर जी अरेंजमेंट तयार होते ती म्हणजे काय, तर लॅटिस. देन बेसिस, पार्टिकल इज अटॅच्ड टू दी लॅटिस पॉइंट नोन ॲज बेसिस. पार्टिकल्स आर अटॅच्ड to lattice point forms basis, and lattice plus basis forms a crystal. जे थ्री डायमेन्शनल ॲरे आणि त्याच्या लॅटिस पॉईंट म्हणजे जिथं त्या लाईन्स जोडल्या जातात तो म्हणजे लॅटिस पॉईंट. आणि तिथं जो पार्टिकल असतो, जो पार्टिकल त्या अनेक युनिट सेलचा कॉन्स्टंट पार्टिकल असतो, तो लॅटिस आणि बेसिस मिळून काय तयार होतं, तर एक क्रिस्टल तयार होतो. आणि त्या क्रिस्टलवर ह्या लॅटिस पॉईंटवर असणारा पार्टिकल, हा पार्टिकल त्या केवळ एकाच युनिट सेलचा नसून त्या पार्टिकल्सच्या ठिकाणी जेवढे लॅटिस पॉईंट, जेवढे युनिट सेल एकमेकाला अटॅच होतात तर त्या सगळ्यांचा तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतो. देन युनिट सेल, it is smallest repeating structural unit. Smallest repeating structural unit of crystalline solid. Known as unit cell. Smallest repeating structural unit of crystalline solid is known as unit cell. Unit cell are of different types, that is cubic
unit cell according to their structure. Orthorhombic, then tetragonal, monoclinic, triclinic, rhombohedral, and hexagonal. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 are different unit cell, and they are again divided into 14 types according to constant arrangement of the constant particle known as Bravais lattices. Bravais lattices. आता अरेंजमेंट जी पार्टिकलची अरेंजमेंट ही 4 प्रकारे, and due to different four arrangement of particles, they are different types, that is simple or primitive, second body centered, face centered, and base centered, base or end centered. आता cubic unit cell having 3 types of cubic unit cell. आपण शॉर्ट मध्ये लिहू सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड. त्यानंतर आर्थोरोम्बिकचे 4 टाइप्स, सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड अँड एंड सेंटर्ड और बेस सेंटर्ड. टेट्रागोनलचे 2 टाइप्स, सिंपल अँड बॉडी सेंटर्ड. आणि मोनोक्लिनिकचे ही 2 टाइप्स, सिंपल अँड एंड सेंटर्ड. आणि हे जे रिमेनिंग 3 आहे यांचे स्ट्रक्चर फक्त सिंपल स्ट्रक्चर. असे टोटल किती झाले बघा, 3 आणि 4 7, हे 8 9 10 11 आणि हे 12 13 आणि 14, म्हणजे टोटल 14 ब्रॅव्हियस लॅटिसेस. आता आपण प्रत्येकाचं शेप बघू आणि त्यामध्ये असणारे कॉन्स्टंट पार्टिकल्स. आता हे सिंपल क्यूबिक युनिट सेल बघा, 1 2 3 4 5 6 फेसेस आहे, 8 कॉर्नर्स आहे, 1 2 3 4 5 6 7 8 कॉर्नर्स. आणि प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्ट आहे. जसे आपण लिंबाच्या 8 फोडी करतो, हो की नाही. पहिला एक छेद दिला, 2 अर्धगोल तयार झाले, आणि त्या अर्धगोल जर ठेवून त्याला एक असा आणि एक असा छेद दिला तर त्याचे 4, एका अर्धगोलाचे 4, दुसऱ्या अर्धगोलाचे 4, अशा टोटल 8 त्याचे पीसेस आपण एकसारखे तयार करू शकतो. मग त्यातला 1/8 पार्ट म्हणजे एकाचा 8वा भाग, 1/8 पार्ट आपल्याला इथं जसं लिंबाचा 8वा भाग आहे तसे हे दिसतंय आपल्याला. मग इथं टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्यूबिक, म्हणजे हा जो युनिट सेल आहे, हा युनिट सेल टोटल हा लॅटिस पॉईंट आहे, आणि ह्या लॅटिस पॉईंटला टोटल 8 असे युनिट सेल इथं अटॅच झालेले. हा एक, इथं दुसरा असणार, इथं तिसरा, इथं चौथा, आणि हे 4 आहे. ह्या 4वरच सेम आपण 4 ठेवले. थोडक्यात आपण 4 काडेपेटे घेतल्या, ते एकमेकाला चिटकावल्या, दुसऱ्या 4 काडेपेटे घेतल्या, त्याही एकमेकाला चिटकावल्या, आणि ह्या 4 काडेपेट्यावर दुसऱ्या 4 चिटकावलेल्या काडेपेट्या जर ठेवल्या तर त्यांचा जो सेंटर येईल 1 2 3 4, पुन्हा 1 2 3 4, त्याचा जो सेंटर आहे हा लॅटिस, त्याचा कॉर्नर आहे तो लॅटिस पॉईंट, आणि त्या लॅटिस पॉईंटला हा कॉन्स्टंट पार्टिकलचा 1/8 पार्ट. मग तो जो एक पार्टिकल आहे तो 8 क्यूबिक युनिट सेलमध्ये विभागला जाणार, वरच्या 4ला आणि खालच्या 4ला. म्हणजे आपण काय लिहिणार कॅल्क्युलेशन, 1/8 × 8 = 1 पार्टिकल. हे
सिम्पल क्युबिकमध्ये. त्यानंतर आता हे बॉडी सेंटर बघा. आता सिम्पल क्युबिकमध्ये बराचसा स्पेस आहे मध्ये, तसं बॉडी सेंटर्डमध्ये इथं हे पार्टिकल्ससुद्धा इथं टेकलेलं नाही आहे, थोडासा स्पेस आहे. आणि हा मध्ये काय आहे तर एक आणखी पार्टिकल, म्हणजे बॉडी सेंटर्डमध्ये 1/8 × 8 = 1 प्लस 1 हा मिडलचा इक्वल टू 2 पार्टिकल्स. बॉडी सेंटरमध्ये कॉन्स्टंट पार्टिकल्स झाले 2. त्यानंतर फेस सेंटर बघा. आता हे एकदम क्लोजली पॅक झालं, क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर तयार झालं. 6 फेसेसला बघा हाफ भाग दिसतोय बघा. इथं अर्धगोल हा एक इथं बॉलचं हे जे स्ट्रक्चर तयार केलं आहे हे बॉलपासून केलेलं आहे. आणि हे स्पंजी बॉल हा अर्धा कट केलेला आहे. प्रत्येक फेसला आपल्याला हाफ बॉल दिसतोय आणि 8 कॉर्नरला 1/8 पार्ट आपल्याला दिसतोय. म्हणजे याचे कॉन्स्टंट पार्टिकल कसे होतील 1/8 × 8 = 1 पार्ट प्लस 1/2 × 6 = 3 पार्टिकल्स. 1 + 3 = 4 particles. Number of particles in face centered cubic, body centered cubic, and this is simple cubic structure. त्यानंतर हे आर्थोरोम्बिक स्ट्रक्चर. आर्थोरोम्बिकचं हे सिम्पल स्ट्रक्चर, हे याला बेस सेंटर्ड म्हणतात, बेस सेंटर्ड किंवा एंड सेंटर्ड. आता तसं एंड सेंटर हे क्युबिक स्ट्रक्चरमध्ये नाही आहे, तर ते कशात आहे आर्थोरोम्बिकमध्ये 4 स्ट्रक्चर आहे. हे फेस सेंटर्ड आणि हे बॉडी सेंटर्ड. आर्थोरोम्बिकसाठी 4 स्ट्रक्चर्स. त्यानंतर हे टेट्रागोनलचे 2 युनिट सेल, 2 प्रकारचे, एक सिम्पल युनिट सेल टेट्रागोनल आणि हे दुसरं बॉडी सेंटर्ड युनिट सेल. त्यानंतर मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिकसाठी 2 शेप आहे, म्हणजे शेप एकच आहे पण अकॉर्डिंग टू कॉन्स्टंट पार्टिकल्स दे हॅविंग 2 टाइप्स. 2 ब्रायव्हिस लॅटिसेस दॅट इज सिम्पल अँड एंड सेंटर. आणि हे उरलेले 3 हे हेक्झागोनल, हे सिम्पल स्ट्रक्चर, हे रोम्बोहेड्रल आणि हे ट्रायक्लिनिक. आता आपण युनिट सेल हा जर सिम्पल क्युबिक युनिट सेल आपण जर काढला आणि एज लेंथ जी एज आहे ती ए म्हणून कन्सिडर केली, कारण सगळे एजेस कशा आहे तर सारखेच आहे सिम्पल क्युबिकमध्ये, हो की नाही. ही ए. आता आपण याला लांबी, रुंदी आणि उंची आपण असं सांगू, लेंथ, विड्थ अँड हाईट. हे ए, बी आणि हाईट सी कन्सिडर केले. तर जो अँगल आहे हा सी आणि हा बी, ही विड्थ, ही लेंथ आणि ही हाईट. अँगल बिटवीन बी अँड सी इज अल्फा. अँगल बिटवीन ए अँड सी इज बीटा. अँगल बिटवीन ए अँड बी इज गॅमा. त्याला ठराविक नावं दिलेले, हा अल्फा अँगल, हा बीटा अँगल आणि हा गॅमा अँगल. आता सिम्पल क्युबिकमध्ये ही जी एज आहे ए ही सगळीकडे सारखीच आहे. ए बी सी = ए. आता आपण जर रिलेशन बघितलं एज लेंथ आणि अँगलचं रिलेशन हे क्युबिकमध्ये, तर काय होईल ए = बी = सी. आणि हा अँगल कसा आहे प्रत्येक ठिकाणी 90 डिग्री आहे. अल्फा = बीटा = गॅमा = 90 डिग्री. हे सगळे 90 डिग्री.
त्यानंतर टेट्रागोनल. आता टेट्रागोनलमध्ये काय करायचं, हा सिंपल क्युबिक आहे, फक्त आपल्याला हाईट वाढवायची आहे. म्हणजे ए आणि बी कसा असणार आहे, सारखाच असणार आहे आणि फक्त आपण हाईट वाढवली त्याची. म्हणजे सी कसा झाला, वेगळा झाला. ए इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. ए बी सारखा आहे, ए आणि बी सारखा आहे, परंतु सी कसा आहे, वेगळा आहे. परंतु तो 90 डिग्रीचे आहे, कारण फक्त आपण हाईट वाढवली, बाकी चेंज काहीच केलेलं नाही आहे. देअरफॉर अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा इक्वल टू 90 डिग्री. आता मात्र काय केलं आपण, ए आणि बी सुद्धा चेंज केला. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, परंतु अँगल मात्र चेंज केलेला नाही, हाईट तशीची तशी ठेवली. म्हणजे इथं ए आणि बी फक्त चेंज केला आहे आपण आणि हा असाच ठेवला. हे जे रिलेशन आहे ऑर्थोरोम्बिकमध्ये, ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी अँड अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा इक्वल टू 90 डिग्री, ऑर्थोरोम्बिक. हे टेट्रागोनल. आणि हे क्युबिक स्ट्रक्चर. त्यानंतर मोनोक्लिनिक स्ट्रक्चरमध्ये, आता मोनोक्लिनिक स्ट्रक्चरमध्ये आपण ह्यालाच ऑर्थोरोम्बिकला थोडंसं प्रेस केलं आहे. ए बी तर वेगळाच आहे, परंतु इथं सुद्धा काय झालं, हा प्रेस केल्यामुळे अल्फा बीटा 90 राहिला, परंतु गॅमा तो चेंज झाला, इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. थोडासा प्रेस केला आपण त्याला. मग काय झालं, ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू 90 डिग्री, बट गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. हा मात्र 90 डिग्री नाही आहे, हे दोन 90 डिग्री. मोनोक्लिनिक. देन ट्रायक्लिनिक. तर ट्रायक्लिनिकमध्ये ह्याही ए बी सी वेगळे, त्यानंतर अँगलसुद्धा वेगळे. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. अल्फा बीटा गॅमा तीनही सारखे नाही आहे आणि ते 90 डिग्रीसुद्धा नाही आहे. त्यानंतर रोम्बोहेड्रल. आता रोम्बोहेड्रलमध्ये आपण क्युबिक बॉक्सच प्रेस केला आहे. जो क्युबिक बॉक्स आहे तो प्रेस केला. आता क्युबिक बॉक्स असल्यामुळे तो कसा आहे, ए इक्वल टू बी इक्वल टू सी. क्युबिक बॉक्स हा असाच आहे, फक्त तो काय केला आपण, असा प्रेस केला. प्रेस केल्यामुळे काय झाले, फक्त अँगल चेंज झाले, लेंथ जी आहे एज लेंथ सेम राहिली. दॅट इज अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा बट इट नॉट इक्वल टू 90 डिग्री. अल्फा बीटा गॅमा सारख्याच अँगलनं प्रेस झाले, तीनही सारखेच आहे, परंतु ते 90 डिग्री नाही आहे. आणि शेवटचा हेक्झागोनल. हे सारखेच आहे, हेक्झागोनलचे लेंथ जी आहे ही कशी आहे, सारखी आहे. कुठे गेला हेक्झागोनल, हे बघा, हे सारखे. म्हणजे ए आणि बी कसा आहे, सारखा आहे, परंतु सी मोठा आहे, सी वेगळा आहे. हा ए इक्वल टू बी, हा ए असेल, हा बी असेल आणि हा काय असेल, सी असेल. C A B, A इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C. आणि हा काय आहे,
90 डिग्री आहे, परंतु गॅमा कसा झाला 180. हेक्झागोनलमध्ये हा जो अँगल आहे तो कसा आहे तर 90 डिग्री, सॉरी 180 डिग्री, हा झाला 180 डिग्री आणि हे दोन झाले 90 डिग्री. अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू 90 डिग्री, बट गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री, इट इज 120 डिग्री. हे झाले सगळ्यांचे शेप्स, त्याचे एज लेंथ, त्यांचं रिलेशन आणि त्याच्या अँगलचं रिलेशन. आता पूर्वीच्या पुस्तकामध्ये होतं, मागच्या सिलेबसला, ह्या सिलेबसमध्ये नाही आहे, परंतु कदाचित नीट आणि जीईमध्ये तुम्हाला जर शेप माहिती आहे, तुम्हाला अँगल सांगता आला पाहिजे म्हणून ते क्वेश्चन टाकू शकतात. And then density of the unit cell. तर आपण डेन्सिटी कसं मेजर करतो, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, दॅट इज डेन्सिटी. परंतु आपल्याला डेन्सिटी कशाची काढायची तर युनिट सेलची डेन्सिटी काढायची. म्हणून देअरफॉर डेन्सिटी ऑफ युनिट सेल equal to mass of unit cell divided by volume of unit cell. आता युनिट सेलचं मास म्हणजे ॲक्च्युअल मास कशाचं तर त्यामध्ये असणाऱ्या ॲटम्सचं. आता आपण बघितलं हा सिंपल क्युबिक युनिट सेल आहे, प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्ट आहे, म्हणजे ह्या युनिट सेलचं मास म्हणजे एका ॲटमचं मास, एका पार्टिकलचं मास, त्यामध्ये असणाऱ्या एका पार्टिकलचं मास. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलचं मास म्हणजे 2 पार्टिकल्सचं मास आणि फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलचं मास म्हणजे टोटल 3 पार्टिकल्सचं मास. कॉर्नरचा मिळून 1 आणि हाफ हाफ प्रत्येक फेसेसचे असे 6 फेसेसचे मिळून 3 पार्टिकल्स. मग आता नंबर ऑफ पार्टिकल्स जे तर इथं डिनोटेशन हे स्मॉल एन दिलं. ॲक्च्युली एन म्हणजे आपण नंबर ऑफ मोल्ससाठी वापरतो, परंतु आता हे नवीन पुस्तकामध्ये एन दिलं. पूर्वीच्या पुस्तकामध्ये झेड असं सिम्बॉल दिलेला होता, इथं झेड असं म्हटलं जायचं. तसं तेच योग्य होतं, कारण एकच सिम्बॉल 2 टर्म्ससाठी इथं यूज केला आहे त्यांनी. एन नंबर ऑफ पार्टिकल्स. आता हे एन म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या पार्टिकल्सचं मास. मग आता एन हे काय आहे टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन दॅट युनिट सेल. मग एका युनिट सेलचा मास, एका पार्टिकल्सचा मास म्हणजे काय मोलर मास डिवायडेड बाय अवॅगड्रॉज नंबर. आता 1 मोल मोलिक्युल्स म्हणजे अवॅगड्रॉज नंबर ऑफ मोलिक्युल्स, 1 मोल आयन्स दॅट इज अवॅगड्रॉज नंबर ऑफ आयन्स, 1 मोल ॲटम्स दॅट इज अवॅगड्रॉज नंबर ऑफ ॲटम्स. म्हणजे 1 मोल ही एवढं जे मास असेल, 1 मोलचं जे मास असेल तर त्यामध्ये असणाऱ्या कॉन्स्टंट पार्टिकल्सचं ते मास असणार आहे. मग आपल्याला 1 पार्टिकल्सचं जर मास काढायचं तर आपण कसं काढणार, ॲटॉमिक ऑर मोलर मास डिवायडेड बाय अवॅगड्रॉज नंबर. हे झालं 1 पार्टिकलचं मास आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन दी युनिट सेल म्हणजे काय झालं मास ऑफ दी युनिट सेल आणि डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. इफ व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल that is V and V equal to A cube if A is the edge length of the cube. आता आपण इथं आपण पर्टिक्युलर क्यूबसाठी घेतोय म्हणजे क्यूबचे सिंपल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड युनिट सेल आणि फेस सेंटर्ड युनिट सेलची डेन्सिटी आणि त्याचीच मेजरमेंट आपल्याला दिलेली. म्हणून आपण त्याची एज लेंथ सारखी असल्यामुळे आपण त्याला ए ही डिनोटेशन घेतलं तर व्ही इक्वल टू काय होणार ए क्यूब होणार. देअरफॉर ए क्यूब. पण हे जर अरेंजमेंट अशी केली एन इंटू मोलार मास डिवायडेड बाय ए क्यूब इंटू अवॅगड्रॉज नंबर तर फॉर्म्युला काय होईल आपला
रो that is density equal to n into capital M divided by a cube into Na, where Na is Avogadro's number. यावरून आपल्याला डेन्सिटी काढता येईल, नंबर ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऑफ दॅट पर्टिक्युलर युनिट सेल, मोलार मास ऑफ दी सबस्टन्स, ए क्यूब दॅट इज व्हॉल्यूम ऑफ दी सबस्टन्स, आणि व्हॉल्यूमवरून आपल्याला एज लेंथही काढता येईल. आणि एज लेंथ आणि रॅडियसचं सुद्धा प्रत्येक युनिट सेलसाठी रिलेशन आहे. ते रिलेशन आपल्याला नंतर बघायचं आहे. आणि त्यावरून आपण रॅडियस ऑफ दी पार्टिकलही काढू शकतो आणि ॲव्हॉगॅड्रोज नंबरही आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता यावर आपण एक आपल्याला प्रॉब्लेम बघायचा आहे. When gold crystallizes, it forms a face-centered cubic cell. The unit cell age length is .408 picometer. Calculate the density of gold. Calculate the density of gold, and given is molar mass of gold is 197 grams per mole. Given is molar mass of gold is 197 gram per mole. आता आपण काय करणार, सुरुवातीला गिव्हन डाटा काय काय दिलं आहे, युनिट सेलची एज लेंथ दिली आहे, ए इक्वल टू 408 पिकोमीटर. आपल्याला डेन्सिटी काढायची, डेन्सिटीसाठी युनिट आपण वापरणार ग्रॅम पर CM क्यूब, म्हणून हे सुद्धा आपल्याला सेंटीमीटरमध्ये करून घ्यायचं आहे. डायरेक्ट आपण इथं इंटू 10⁻⁻10 असं केलं तरीही चालेल, किंवा 4.08 इंटू 10⁻8 असं केलं तरी चालेल. तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. And molar mass capital M equal to 197 gram per mole. आता for FCC स्ट्रक्चर N इक्वल टू काय होईल, N इक्वल टू कसं कॅल्क्युलेशन केलं आपण, 1/2 इंटू 6 फेसेस प्लस 1/8 इंटू 8 कॉर्नर्स इक्वल टू 3 + 1 इक्वल टू 4 पार्टिकल्स. आणि ॲव्हॉगॅड्रोज नंबर तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स पर मोल. ॲटम्स पर मोल. आता इथं ॲटम्सच का घेतलं, कारण गोल्ड येते, गोल्डमध्ये असणारे ॲटम्स. देअरफॉर डेन्सिटी रो इक्वल टू N इंटू M डिवायडेड बाय A क्यूब इंटू Na. आता व्हॅल्यू पुट करा, 4 इंटू 4, आज युनिट सहित करू आपण. 4 ॲटम्स इंटू 197 ग्रॅम्स पर मोल डिवायडेड बाय 408 इंटू 10⁻10 सेंटीमीटर, आणि त्याचा क्यूब इंटू 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स पर मोल. आता हे ॲटम्स पर मोल आणि हा सेंटीमीटर काय होणार, क्यूब होणार. हाही कट हा सेंटीमीटर क्यूब होणार, म्हणजे युनिट येईल ग्रॅम्स पर CM क्यूब. 4 इंटू 197 डिवायडेड बाय 408चा काय होईल क्यूब, आणि 10⁻10 त्याचा क्यूब
-30 आणि हे 10⁻23 आपण आधी लिहून घेऊ आणि 6.022 नंतर लिहू आणि युनिट असेल ग्रॅम्स पर cm³. आता हे काय होईल 10⁻7 होईल, वरती आल्यानंतर +7 होईल. Therefore 4 × 197 divided by 408 cube into 6.022 into 10⁻7. आता आपण लॉग यूज करू. त्याचा आपण लॉग बघू. लॉग ऑफ 4 प्लस लॉग ऑफ 197 न्यूमरेटर मायनस इथं काय होईल ⁻³ म्हणजे 3 × लॉग ऑफ 408 प्लस लॉग ऑफ 6.022 आणि याला काय राहणार × 10⁻7 राहणार इक्वल टू 0.40चा 0 मध्ये येतो 6021 आणि इथं 2.19चा 7 मध्ये 2945. त्यानंतर मायनस आता 3 × 40चा 8 मध्ये काय येईल 2.6107 आणि प्लस 0.60चा 2 आणि 2 मध्ये तो येतो 0.7797 इंटू 10⁻7. आता ह्या दोन्हीची ॲडिशन मी डायरेक्टली इथे 8966 मायनस इथं 3 मल्टिप्लाय केलं ते झालं 7.8321 प्लस 0.7797 आणि हे इंटू 10⁻2 वरून खाली घ्यायला विसरायचं नाही. 2.8966 मायनस ह्या दोन्हीची ॲडिशन येते 8.5923 2966 मायनस 8.6118 हा येईल 6118. त्यानंतर हे सबस्ट्रॅक्ट केलं तर 6 आणि हे असंच ठेवू आपण. याचा अँटी इंटू 10⁻7 आणि ह्याचा अँटी येतो 1.927 आणि इंटू 10⁻6 आणि हे इंटू 10⁻7 म्हणजे काय होईल 1.927 इंटू 10 म्हणजेच काय येईल 19.27 ग्रॅम पर cm³. 8321 बरोबर.